सरपंच अरे वा गावचा सरपंच. अरे इलेक्शन थोड्या दिवसावर आलं, गावाची काय दुर्दशा करून ठेवली. हे रस्ते कसे, या नाल्या कशा, यानं 5 वर्षात काहीच काम केलं नाही गावाचं. गावाचा विकास करत तर स्वतःचा विकास करत बसला हा. याला एकदा जाऊन भेटाच लागतं म्हणा. हो सरपंच, काय राहिलं तुम्ही? काय झालं? अरे ते गावातील लोक तुमच्या नावाला तू राहिले, शेंबडे मेवडे पोरं तुम्हाला नाव ठेवू राहिले. कोण येते झाकण जुले? अरे ते लोक म्हणतात की गेले 5 वर्ष झाले या सरपंचांना काहीच केलं नाही, गावाचा विकास करतात तर स्वतःचा विकास करत बसला. म्हणता असं? लावतो ना फोन, त्याला घेतो नाही तर बोलून. हॅलो, या बरं जा तुम्ही सरपंचाकडे. काही लावले रे तुम्ही? गावात बॉम्ब करून लावली माझ्या नावाची. ओ सरपंच साहेब, आमचं म्हणणं नाही, या गावाचं म्हणणं आहे की तुम्ही अख्या 5 वर्षात काहीच काम नाही केलं. जे तुम्ही बोलताय ना, हे सगळं ते भाडखाऊ लोक बोलताय, तुमचे विरोधी पार्टीवाले. त्या जळक्या आणि मळक्या लोकांना एकच सांगणं आहे माझं, काय केलंय 5 वर्षात हे गावासाठीच केलंय, मला माहिती. काय केलं ते सांगा ना मग दादा. हो अरे विरोधी पार्टीवाले म्हणते की मी मशानभूमीचा पैसा खाल्ला आणि फॉर्च्युनर घेतलं. अरे घेतली ना, मान्य आहे ना मला, पण मी कशासाठी फॉर्च्युनर घेतली माहितीये का? लोकांच्या ज्या समस्या आहे गावातल्या, त्याच्या लोक टायमाला पोहोचलो पाहिजे त्यासाठी फॉर्च्युनर घेतली. दादा हे केलं तुम्ही, अजून काय केलं ते सांगा ना. हे पहिलं मग घर 10 पत्र्याचं होतं, मग मी आता बंगला बांधला, कारण लोक जेव्हा समस्या घेऊन माझ्या घरी येईल त्याला बसायला जागा नको पिरे. खरंय खरंय खरंय. हो मग खरंय तुमचं बी. अरे पहिला माझ्याकडे बटनाचा फोन होता, नंतर मग मी सफरचंदाचा फोन घेतला. काय घेतला? कारण की व्हिडिओ कॉल होत नव्हता ना. अरे एड्या हो, मी सगळा विकासच करेल. खरं शांततेचा विकास सरपंचाचाच वाटतो. अरे इथं सोडा, लोक म्हणते की मी गावात दारूचं दुकान टाकलं. का टाकलं? कारण आपल्या गावातले लोक 5 किलोमीटर लांब दारू प्यायला जात होती. खरंय की नाही बिर्या? खरे खरे खरे. त्याचा जायचा खर्च वाचा म्हणून मी गावात दारूचं दुकान टाकलं. म्हणतो मी माझा स्वतःचा विकास कमी आणि गावाचा विकास जास्त केलाय. तुम्ही मला अजून 5 वर्ष निवडून द्या, मग पहा मी गावाचा विकास करतो. हे मात्र खरं आहे, सरपंचानं दारूचं काम क्लिअर केलं, कारण की विकास पुरेश आहे ना. हा चला मग येतो मी. रे बिर्या येतो रे, झाकण दिले. हो गावाला तरुण रक्ताची गरज आहे. हेच तर तुम्ही 4 वेळा सांगितलं. ज्याच्या निवडणुका म्हणजे निसता धिंगाणा नाही. आम्ही तुला सरपंच करायचं ठरलंय बघ. एकदम सरपंच. तरुण रक्ताला वाव देण्याचं आपलं काम आहे. अरे ज्याच्या पाठीची साहेबराव तो गेला कुठं असं बोल ना. पण ते मग सरपंच पदाला मला उभं राहणं पडन, त्याच्यासाठी पैसे लागणार नाही का गावात वाटायला आपल्याला? बात सही आहे. अरे गधड्या, तू नेमकं वेगळं निघला ना, आता काही जमिनीवर थोडंफार कर्ज काढ ना. साहेबराव साहेब, पण मग ते एवढं कर्ज मी फेडू कसं? तू सरपंच झाला ना तर कर्ज फेडण्याची जिम्मेदारी आमची. बर राहतो मी बी आता मग सरपंचासाठी उभा. फक्त तुमच्या तिघा येतात सगळ्यात सपोर्ट नांबर हो मला. अरे सपोर्ट आहे, काही विषय आहे का भावा? कोणासाठी? मग तू फक्त आहे का आपला आता तो कर्जच फेडतो मी बरोबर. ठीक आहे. लेकिन ये साला कर क्या रहा है? काय करू इथं? काही नाही दादा, संडासले आलो होतो. तुम्हाला वावरात कसा आगला? कसा म्हणजे असा हागलो बघ, पिवळा. अरे मूर्खा, तू माझ्या शेतात बसलास का संडासला? काही नाही दादा, अशी प्यांड काढली आणि बसलो. अरे बावळटा, तू माझ्या शेतात आलास काहून? तुम्ही पागल आहे का हो दादा? काहून? अहो दादा, मला शी लागली होती म्हणून आलो तुमच्या शेतात हागाले. अरे बावळटा, तुझं डोकं आहे का खोकं आहे? तुला माझं शेत दिसलं का? दुसऱ्या शेत दिसत नाही का?
पुरा गाव येऊन हाकतात दादा तुमच्या शेतात. मग मी हागलो तर मग काय झालं? बात तो सही है. तू त्या भावलालचा कार्यकर्ता आहेस. त्या भावलालचा कार्यकर्ता माझ्या शेतात अजिबात चालणार नाही. काय झालं सरपंच? अरे हा मूर्ख भावलालचा कार्यकर्ता माझ्या शेतात येऊन बसला संडासला. कहो सरपंच, एवढे बोलू राहाल तुम्ही त्या छगण्याचा संडास खाल्ला, आम्ही काही म्हणलं? कोण सरपंच? तुम्ही संडास खाल्ला काय छागण्याचा? अरे बावलाटा, संडेच्या स्कीमचे पैसे खाल्ले म्हणता येते. मला वाटलं गु खाल्ला काय त्याचा. तुला काय करायचं? मी कुणाचं काय खायचं ते खाईन. आणि तुम्ही काय ऐकताय रे? हा ना याला भाऊ कुठं? येले हातने लावायचा बर का? ए आगाऊ सोप्या, झाकण झुल्या, तू तुझं कामाशी काम कर, आमच्या मदत पडू नको. साध्या माळाच्या नादी ना कोणी बी लागतं, पण आगी माळाच्या नादी लागाले ना दम लागतो दम. आणि आपल्या नादी लागाले बी. सोप्या आगाऊ नाव माझं, खोटं मी बोलत नाही. आणि गावामध्ये कोणावर काही बी प्रॉब्लेम आलो ना त्याच्या पाठीमाग मी ठाम उभा राहीन ठाम. आणि विचाराला तुमच्या मध्ये पडायचा तर मी पडेल. काय करसाल करा, पडून तर दाखव. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? हा पलडा आता. काय करसान तुम्ही सांगा ना. पलडो ना. सरपंच काय नादी लागताय येडमध्ये. कुठं मस्त मदत केली तुम्ही. गेले ते आता. आपलं कामच तसं आहे. त्याच्या फाटली द्यायची. अरे आपलं दहशत तशी डायरेक्ट. मले म्हणे मोदी नको पडू म्हणे मोदी. पलडो मला वाटतं लय राडा करतो काय गाणं बाबा. मला छाती अशी झालती. राड आणि तर काय मोदी नको पडू म्हणे. पलडो कोणी. हा नाही ते पडला म्हणा. चाल आता गेली ते बी. तुम्हाला इथं बोलावं कारण फक्त एवढंच आहे की वर्षानुवर्ष झाली आपल्या गावाचा विकास अजिबात झाला नाही. मग दादा काय म्हणणं तुमचं? अरे जोपर्यंत ना आपल्यासारखे नवीन म्हणजे कोरे ठण ठण पोरं या राजकारणात उभं राहत नाही तोपर्यंत आपल्या गावाचा विकास अजिबात होत नाही. खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे. तर आपल्याला एवढंच म्हणणं आहे की मला तुम्ही सरपंचसाठी उभं करा. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की बाबा मनात लालच आहे सरपंच मदत दी तर तुम्ही उभं राहा. त्यासाठी आपलं काहीच म्हणणं नाही. मिराव गो मग तू कोण उभं राहणार रे? अरे एवढं रावण साम्राज्य काय आपलं? आता रावण साम्राज्य किमराज्य चालत नसतं गावात. आपल्याला गावाचा विकास करणे विकास. तर म्हणून तुम्हाला म्हणतो मी की मला एवढ्या उभं करा. चालतं कोणाची काय अडचण? तुमची अडचण नाहीये. अरे मग आपलं म्हणणं नव्हतं की मला सरपंचासाठी उभं राहा नाही पण आपले साहेबराव म्हणे की तुम्ही उभं राहा. त्यासाठी मी उभा राहिलो. कहून की मला तुमच्या सगळ्याचा विकास करणे तुमच्या सगळे कामं करेन मी. अरे त्या सरपंचानं गावात दारू दुकान टाकलं ना. बरोबर आहे. तर मी 2 टाकेन. प्रगती पुरी प्रगती करून टाकेन. तमाशा आज काही पाहिजे का तुम्हाला? म्हणून म्हणतो. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? आगाऊ हाग्या सोप्या साहेब तुम आगे चलो हम तुम्हारे मागे. नुसतं मांग येऊन जमत नाही. तुम्ही सगळ्यात मला मतदान पाहिजे का साहेब प्रभू? बरोबर चपरेपणा करायचा नाही. निश्चितीनं प्रामाणिकपणानं मतदान करायचं. हा तुम्हाला एवढं ते आगाऊ भाऊ आहे हे खरे माहिती माहिती आगाऊ हे लक्षात ठेवा. लक्षात ठेवा. चला प्रचार करू मग आता. आगे नाही आगाऊ 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 आग्या असो का आग्र्या असो सरपंच आग्र्या साहेबच सोप्या साहेबच झालं पाहिजे. सोप्या आगाऊ म्हणाला माहिती. हा सोप्या आगाऊ सरपंच झाला पाहिजे. I'm taking shots at the enemy. I'm gonna make it to the top. Leave a legacy. आग्या सरपंच की राम 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 आग्या सरपंच राम 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 राम. पाहिजे का पडू? आपल्या आग्र्या बहुलेच मतदान झालं पाहिजे. होईन हा आपल्या आगाऊ मतदान करायचं बरं का? निधन सांगा तुम्ही तुमची काय येतं निस मतदानच करा म्हणता.
आमची निशाणी देशी क्वार्टर. देशी क्वार्टर आहे का? ते आपण प्या, देशी प्या. मतदान तर करीन, पण मला काय भेटल? तू कसं टेन्शन घेतो? हे आहे ना बंपर. बर हे भेटल ना तुले. आगे सोप्या, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. चलो सोप्या साहेब की जय. झोपेले गाणं झोपू द्यायला आता. अरे मी चोर नाहीये रे. अरे सगळे चोर असेच म्हणतात रे. सोप्या तू इकडं कस काय आला? अरे ते विलक्षण तुम्ही पैसे वाटायला आलतो रे. तो आले मारलं मला घेणं देणं लगे. डोळा मी पडला तो लगे. तुला चोर मायात फरक नाही समजला का रे बाबा तुले? सॉरी हो भावी सरपंच. सॉरी 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 सॉरी. अरे जाऊ दे आता. तुझ्या घरात किती मतदान सांग बरं मले. सरपंच माझ्या घरात 9 10 मतदान आहे आणि कोई नाही. अरे हा पण मग तू सगळे मतदान मलेच करो. लक्षात ठेवी. चल येतो मग मी आता. हो येतो मी. बोलतोय ना. हो सरपंच कुठं? हो तुम्ही पैसे वाटायला आलता ना, पैसे देऊन जा ना थोडेफार. पैसे बाबा आता येतो जाऊ गेले की उठ होती. मी आता कंबळ मोडतो मग. हे घे 3000 रुपये आता. हो हा मतदान नक्की मला झालं पाहिजे. लक्षात ठेवी. सरपंच आता तू आताच नको मला सरपंच पायाला पुढ बाबा. हा मतदान नक्की करतो ना. येतो मी. हो सरपंच. सरपंच आरामशीर. हो सरपंच हे काय चालू आहे? काय झालं? आपलं आता प्रचारावर ध्यान पाहिजे. तुम्ही दारूतच दिसता मला तेव्हा. पण ते नवीन पोरग स्वप्न्यात त्याचा असा प्रचार चालू आहे की पाहता सोय नाही. आणि तुम्ही मला तेव्हा दारूतच दिसता. लय माहोल चालू आहे पोराचा आता. हा. मी रोज जरा असते. तुम्ही रोज नाही हो, पित पण दारू. हा आपला दारू प्याचा टाइम नाही. हा आपल्याला जनतेला दारू पाजायचा टाइम आहे. अरे पाजू दारू. खोकेच्या खोके दारू आणू. ते काय पोरग ते शेमड पोरग. आता त्याला काय घंटा राजकारण समजतं? अरे पुढचे 5 वर्ष आपलेच आहे. तू शांतता ठेव फक्त. चला येऊ द्या. 90 पिऊन येऊ द्या. हो भाऊ जायची बुडकी उतारी आहे ना तवायला समजन की बोंगळ्या पोराचं बी राजकारण कसं असतं. तर त्याच लायकीच आहे. त्याची एकदा उलटी व्हायलाच पाहिजे. काही करत नाही ना हो देव. आणि गेले 4 वर्ष झाले त्यानं गावाचा काहीच विकास केला नाही. बरं त्याला नवीन पोराच्या हातात जाते सत्ता. हो त्यानं घरकुला आणले तर 5-5 हजार घेतले हो गरीब ऐकून. बरं आहे का आता? हा बोला ना. मी काय म्हणतो तुम्हाला, माझं ऐकता का तुम्ही? हो आपलं जे बाकीचं जे असेल ते आपले भांडणं तर काय झाले असतील ते बाजूला राहू द्या तुम्ही. हो सरपंच मी काय म्हणतो, तुम्ही तिसरी पार्टी कशाला तयार होत आता? तुम्ही आपल्याकडे येऊन जा ना. आपली पार्टी स्वतः आपण सरपंच निवडू ना. तुम्ही आपल्यात येऊन जा. हा मग डन समजू ना. बर
ठीक आहे. ओके ओके. काय झालं साहेब? कोणाचा होता फोन? या जुन्या सरपंचाचा. कोण तो जाम्या का? हा त्योच त्यो आपल्या पार्टीत आला म्हणजे आपण पुढचा सरपंच. काल घ्या त्याला आपल्या पार्टीत? अरे पुढचा सरपंच मला व्हायचं रे. त्या दिवशी त्याच्या वावरात हागल गेलं तर उठून देईल त्यानं मला. अरे आता पुऱ्या वावरात हाकत्याच्या. बावलाले त्याला पार्टीत घ्यायचं नाही. तू सांगू राहिला मला आता कोण त्याला पार्टीत घ्यायचं घ्यायचं नाही. नाही बावलाले तो जाम्या जर पार्टीत आला विषय अवघड होईल मग. विषय अवघड. तू आता महाविरोधात जाणार आहे का? तुला माहिती का माझ्यामुळे तुझं नाव आहे पुऱ्या गावात. हा माहिती मले. एवढा मान ठेवतो मी. येतो. बर येऊ द्या. त्याच्यामुळे तर नाव आहे पण 50 रुपयाचं पेट्रोल टाकायला पैसे देत नव्हते तो मले. आणि त्या कोणता जुना सरपंच जाम्या त्याला पार्टीत घेऊन आला. त्यांना हागाले बसलं वावरात उठून दिलं मला. त्याला पार्टीत घेऊन आला घेऊ. आणि मायामुळे बी त्याचं नाव कसं जातो ना कळण त्याला. मग सांगतोच त्याला आता. हा हॅलो आगाऊ सरपंच ना? हा येऊ राहिल तुम्ही तिकडे. तुमचं भेटाल तुम्हाला. हा येऊ ना मग. हा ठीक आहे आलोच मग. हे सरपंचाचं इलेक्शन ना भाऊ लय अवघड झालं. या साहेबरावचं मी ऐकलं आणि या राजकारणात मी पडलो. लय रिकामे काम आहे. आता देव भावलालचा सदस्य एवढा काय म्हणतो. राम राम. राम राम आगाऊ सरपंच. राम 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 राम. बसा. मग काय मीटिंग चालू आहे? ओ आता तुम्हाला तर माहिती आहे की भावलाल भाऊचे 5 आले. हा. 5 आले. हा जुना सरपंच होता त्याचं 1 आलं. हा तर मग काय करा तुम्ही पाहा आमच्याकडे जर सगळेच म्हणणं आपलं काय म्हणणार आहे. त्याच्याकरता तर फोन लावला होता आगाऊ सरपंच तुम्हाला. हो का? हो त्या भावलाल भाऊ साठी काय नाही केलं म्या. 20 50 रुपयाचं पेट्रोल टाकलं माग फिरलो. हा आणि तो कोणता जो जुना सरपंच काय नाव त्याचा जो जाम्या हा तोच ना. त्यानं मले हा. मागता म्हणजे संडासला गेलो तर उठून दिलं. अरे मी चालतो ना. मी तुम्हाला मारायला आले पोर द्यायचे हो ना. हा, मी चालतो ना मग. आणि ह्यो आमचा भावलाल भाऊ हा. त्याला पार्टीत घ्यायचं म्हणतो. आता मग मी सरपंच होईल म्हणजे त्याला पार्टीत घेतलं तर मग आमची इज्जत नाही काही. हो मी काय म्हणतो तुम्ही आमच्या द्या फक्त डायरेक्ट तुम्हाला पैसे. काही विषय नाही. पैशाचं काही घेणे आपल्याला. मी तर तुमचा आगाऊ सरपंच आपला फुल सपोर्ट आहे तुम्हाला. पैसे घ्यायचे नाही. फक्त भावलाल भाऊच्या आपल्याला काय करायचं जिरवाची. नाही खरं तुमचं. पण मग विषय डायरेक्ट तुम्ही आमच्यात आले म्हणजे मी सरपंच झालोच. फक्त हा विषय गुपित ठेवायचा का? विषय ते हे विषय गुपित राहिला पाहिजेत. गुपित पण ऐन टायमाला पाहून फोडा. आईम टायमाले मोका पाहून ठोकायला की तुम्ही सरपंच. मग कळम भावलाल बोले बी मी सांगतो माझ्यामुळे त्याला पावर होती का त्याच्यामुळं मला पावर होती. समजा ना आता निर्णय दिवशीच काय होत. हा. ठीक आहे चालेल. आता हॅलो मी काय आता साहेबराव हे आपला भावलाल भाऊचा सदस्य निघतो आपल्या द्यायचं म्हणतो. म्हणजे डायरेक्ट आता आपण फिक्स सरपंच. डायरेक्ट विषयच नाही. फक्त एक गोष्ट गोपनीय राहिली पाहिजे. हा काहीच विषय नाही. हा ठीक आहे ठेवतो मग. झाला झाला सोप्या सरपंच. झाला सोप्या सरपंच. झाला सरपंच. झाला सोप्या सरपंच. झाला सोप्या सरपंच. गावात चर्चा झाली भरपूर. आता थांबत नाही धमाल देवपूर. झाला सोप्या सरपंच. झाला सोप्या सरपंच. झाला सरपंच. होत अजून होत. आता दारूच पी नाही अजून 5 वर्ष. अरे दर्शक तोंड सांभाळले असते चांगले राहिले असते तर आता हे नसते आली. अरे काय झालं असतं त्या पोराला तुपल्या वावर हागू दिला असतं तेव्हा त्या तोंडावर हागत होता का? आणि यो भावल्या. अरे याचे माझी माणसं माझे माणसं. अरे याच्या माणसं सांभाळल्या गेले नाही. आता तोंड लपून दारू प्यायची आली आपल्यावर. हो तो आता खरं आहे म्हणा.
पण यानं तर याच्या माणसं सांभाळले असते तर आज ह्यो दिवस पाहिला असता का आपण. अरे पण तो त्याला जर आता वावरात हाकू दिला असता तर ते पार्टी सोडून गेला नसता आपली. आता अरे येड्या भोगाच्या हो, आता ते 5 वर्ष आपल्या तोंडावर राखतील त्याचं काय हा? अरे तुम्ही तुमच्यावर ही वेळ येणारच आहे. कारण का म्हणून मालूम आहे का, तुम्ही जर मला 1000 रुपये मतानं मतदान दिलं असतं तर मी तुम्हाला 10 मतदान दिले असते. पण तुम्ही हा? कोण यान पैसे दिले तुम्हाला? कोण म्हणतं हा? खरे तुझ्याजवळ 50,000 रुपये दिले होते, तो याले पैसे दिले नाही का? सरपंच हा? मला जरा जोरान संडा झाली, मी येतो हा. काय संडा झाली म्हणतो. काय तो अर्थ चालला कुठं? बाबा बरं झालं आज पेले हे. याला जर नीलमध्ये माहित झालं की अपयाचे पैसे घालले तर घाण तुडवतीन. आता 4 महिने यायलेच नाही, गावाले पण तोडणे दाखवत. हा काय म्हणलं साहेबराव बोले ऐकत साहेबराव. तुम्हाला सरपंचावर हे काम पहा आता नीट करा. चला पुढं चलो, त्याच्यासाठी गावरा नको म्हणे. हो काय प्रॉब्लेम काय तुमचा नेमका? का हो हागरे सरपंच? हो नाही आगाऊ सरपंच, तुम्ही 2-4 वर्षात मग आपल्या सरपंच पदाला उभे होते. तुम्ही काय केलं, हे गावाचा काय संस्कार करण्याला आलो तुम्ही? हो दादा होईल काम, होईल ना, अजून वेळच कुठे गेला, प्रोसेस मध्ये आहे ना सध्या रस्ता. तुमची प्रोसेस कवर रे 4 वर्ष झाले ना येले. तुम्ही सरपंच पदाला 4 वर्ष उरवले तरी याचा काम नाही उरवलं. दादा होईल ना होईल ना होईल ना. कधी होईल काम? कधी? पुढच्या 5 वेळेला होईल का? समजून घ्या, माझ्या समस्या असतात काही. हा समस्या तुमची माहिती आहे आम्हाला. पुढचे 5 वर्ष निवडून आल्यावर नंतर डबल तुटे पुढचे 5 वर्ष असणं पडते बायकोच्या हाताखाली. मग याच्यावर नीट बोलावा. हे लेकर बाळ पडते हिच्यावर. रात्री दिवसात शाळेत जाते तर ते मास्तर लोक नाव ठेवते आम्हाला तुमचा रस्ता बरोबर नाही. एक 3,000 रुपये आलो मतदानाची मदत झाला. करे तू तोच आहे ना, त्यानं माझ्याकडून रात्री 3 वाजता 3,000 रुपये घेतले तोच तू. अरे तुला काय बोलायचं हक्क आहे रे मला? तेव्हा पैसे घ्यायचे तू लाज नाही वाटली थोडी शिकवी? तो काही फुकट मतदान नाही करेल. मला बोलायचा हक्क नाही तुम्हाला, लक्षात ठेवा. पैसे गेले माझ्याकडून तुम्ही पैसे. आतापर्यंत कोणी कधी मला म्हणलं की हे काम केलं नाही ते काम केलं तुम्ही ऐकून घेणार नाही? फुकट मतदान केलं का तुम्ही? तुले म्हणलं होतं पैसे घेऊ नको, तो पैसे घेतले आता त्याला बोलले आता का आपल्याला काही? अरे बाबा झाली माझ्याकडून गलती. हा सरपंच त्याच्याकडून झाली गलती, पण मी आता काही गेली नाही तुमच्याकडून. मी तर बोलू शकतो ना तुम्हाला. अरे होत राहीन काम. सरपंचाच्या मागे काही काम आहे का? ते प्रोसेस गिसेस असतं की नाही काही? एवढा दांगडो करू राहिला तू त्याच्या नावाना. चालतच राहीन, होईल ना. थोडा वेळ लागत असतो कोणत्या गोष्टीले. जाओ सरपंच तुम्ही, याचं काय धरून बसले, मी सांभाळतो त्याले. चला चला जाईल सरपंचाचं काम आपल्याकडून. बड़ा हरामी हो बेटा. सरपंच 500 रुपयांच्या नोटेवर स्वप्न विकायचं थांबा. गावाच्या भविष्याचा विचार करा आता जागा. 500 रुपयांची किंमत नाही, तुमची ओळख तुमची कहाणी. गावाच्या मातीचा नाद ऐका, मतदान हक्क विसरू नका. तर मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओ मधून फक्त एवढंच सांगणं आहे, जे तुम्ही सरपंचाच्या विलक्षणाच्या कोणत्या विलक्षणाच्या पैसा घेता तो पैसा घेणं योग्य नाही. कारण तुम्ही जर पैसा घेतला तर तो सरपंच 5 वर्ष आपल्यावर राज्य करतो आणि आपल्या गावाचा विकास अजिबात करत नाही. म्हणून म्हणतो विलक्षणाच्या वेळेस अजिबात पैसा घ्यायचा नाही कोणाकडूनच. अरे गावात त्याने डायरेक्ट 5,000 रुपये वाटणं आले सरपंचांना. मतदानाचे डायरेक्ट 5,000 रुपये शाळेजवळ. मला तर तिलाच दिलंय मी 2,000 घेऊन. बंद कर रे व्हिडिओ तू.